काल तुम्ही एक ऑडिओ क्लिप व्हायरल केली होती, त्यामध्ये नारायण कुचे यांची ऑडिओ क्लिप होती आणि त्यामध्ये पैसे वाटप असल्याचा उल्लेख देखील होता. हो, नेमकी काय तो प्रकार होता? तो प्रकार असा होता का आम्ही डोर टू डोर ज्या टायमाला संजयनगर प्रभाग 24मध्ये ज्या टायमाला आम्ही डोर टू डोर वंचित बहुजन आघाडीची जी प्रचार रॅली होती, ज्या आम्ही मतदारासोबत संपर्क साधित होतो, तर त्याच्यामध्ये आम्हाला अशी माहिती भेटली की आमदार नारायण कुचे हे स्वतः गल्ली नंबर 13मध्ये स्वतः आलेले आहे, ते स्वतः पैसे वाटत आहे. म्हणून माझे आणि आमदार नारायण कुचे यांचे संबंध चांगले असल्यामुळं मी त्यांना फोन केला की आमदार साहेब, बाबा तुम्ही जो हा प्रकार करताय, पैसे वाटण्याचा जो प्रकार चालू आहे, हा दिवसा ढवळ्या करू नका, थोडासा अंधार पडू द्या, रात्रीच्या टायमाला वाटा. म्हणजे तुमचं जे आमदार म्हणून जे तुमची लोकांच्या याच्यामध्ये प्रतिष्ठा आहे, तर ती खराब नाही व्हायला पाहिजे, म्हणून ह्या हेतून मी त्यांना फोन केला होता. आणि आमदार नारायण कुचे यांनी मला त्याचं प्रत्युत्तर वेगळंच दिलं की बाबा घेऊ दे ना, आमदाराचे पैसे घेऊ दे ना, गोरगरिबाला पैसे घेऊ दे ना, आणि तुम्ही जे माझ्या बॉडीगार्डला धमक्या दिलेल्या आहे, आता मी पोलीस कर्मचारीचे 8-10 पोलीस कर्मचारी बोलून स्वतः PIला सोबत घेऊन मी स्वतः पैसे वाटणारे बघू कोण काय करतात. अशी ही म्हणजे सत्ताधारी जे पक्षातले जे आमदार खासदार आहे, जे जर असं जर बोलत असेल, असं जर वागत असेल, तर आमच्यासारख्या गोरगरिबानं काय करायला पाहिजे? हे इलेक्शन, मला तर असं वाटतं इलेक्शन ही प्रथा बंदच करून टाकायला पाहिजे आणि यानेच सत्ता भोगायला पाहिजे, असा आमचा असा अंदाज आहे, उद्देश आहे. मात्र मानहानीचा दावा जो आहे तो तुमच्यावरती दाखल करणार आहे. माझ्यावरती मानहानीचा दावा आणि माझ्यावरती हर प्रकारचा, आता मी जर समोर गेलेलो आहे, मी त्यांच्या विरोधामध्ये उभं राहिलेलो आहे एक वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता म्हणून, मला ते हर प्रकारच्या कोणत्या ना कोणत्या खोट्या गुन्ह्यामध्ये अटक करण्याचा अडकवण्याचा प्रयत्न 100% करणार आहे. त्याने जर का ते जर माझ्यावर मानहानीचा गुन्हा दाखल करणार आहे, तर मी त्या गोष्टीला सक्षम आहे. मी जर याच्यामध्ये गलत असेल, मी जर वाईट असेल, माझी जर चुकी असेल, तर फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये ज्या टायमाला चेकिंग होईल, त्या टायमाला ते जे काय दूध का दूध, पाणी का पाणी, ते तर होऊनच जाईल. हा नंबर जर त्याचा नाही तर मग नंबर कोणाचा आहे? तुम्ही कोणालाही विचारा, हा नंबर त्यांचाच आहे आणि मी त्यांच्यासोबत संपर्क साधलेला आहे आणि ह्या नंबर